इतर वेळी पूजेत आंब्याचे विड्याचे पान, पण दसऱ्याला का बरं आपट्याच्या पानाला मान? जाणून घ्या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो. 12 ऑक्टोबर रोजी आपण आपट्याच्या पानांची देवाणघेवाण करतो, सोनं म्हणून लुटतो. त्यामागची गोष्टही जाणून घेऊया. दरवर्षी दसऱ्याला आपण सोने म्हणून आपट्याची पाने एकमेकांना देतो, नव्हे तर त्याला सोने लुटणे असेही म्हणतो. परंतु वर्षभरात याच आपट्याच्या पानांकडे आपले लक्षसुद्धा जात नाही. मग एरवी तुळशीची किंवा बेलाची, आंब्याची पाने पवित्र म्हणून पूजेत वापरली जात असताना दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर आपट्याचीच पानेच का देतात, यामागील पौराणिक कथा जाणून घ्या. पैठण शहरात देवदत्त नावाच्या एका गृहस्थ कौत्स नावाचा हुशार आणि सद्गुणी मुलगा होता. तो विद्या संपादनासाठी वरतंतू ऋषींच्या घरी येऊन राहिला होता. त्या काळात ऋषींच्या म्हणजेच गुरूंच्या घरी राहूनच विद्या संपादन करण्याचा परिपाठ होता. कौत्स जात्याचा हुशार असल्यामुळे तो थोड्याच दिवसात सर्व शास्त्रांमध्ये प्रवीण झाला. गुरूंचा आश्रम सोडताना काय गुरुदक्षिणा द्यावी या विचारात पडून त्याने शेवटी गुरूंना मी काय गुरुदक्षिणा द्यावी असे विचारले. यावर गुरु म्हणाले, गुरुदक्षिणा मिळावी म्हणून मी तुला विद्या शिकवली नाही. शिष्य विद्या उत्तम शिकला की गुरुला गुरुदक्षिणा मिळाली. पण या उत्तराने कौत्साचे समाधान झाले नाही. तो पुन्हा काय गुरुदक्षिणा देऊ विचारत राहिला. शेवटी वरतंतू म्हणाले, मी तुला 14 विद्या शिकवल्या. प्रत्येक विद्येबद्दल 1 कोटी, याप्रमाणे मला तू 14 कोटी सुवर्णमुद्रा आणून दे. पण त्या अनेकांकडून जमा केलेल्या नकोत, एकाच दात्याकडून आणलेल्या असल्या पाहिजेत. गुरूंची ही अट मानणे कौत्सास थोडे कठीण गेले. त्यावेळी सिंहासनावर असलेल्या रघुराजा म्हणजे प्रभू रामचंद्रांचा पूर्वज हा उदार आणि विद्वानांची कदर करणारा आहे, हे कौत्साला माहिती होते. तो मोठ्या आशेने रघुराजाकडे गेला आणि त्याने आपली मागणी रघुराजासमोर मांडली. पण त्यावेळी रघुराजाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. त्याने यज्ञयागात आपली सर्व संपत्ती दान केली होती. राजापासून आपणास काही अर्थलाभ होण्याची शक्यता नाही हे ध्यानी येताच कौत्स परत जाऊ लागला. आपल्या दारी आलेले याचक रिक्त हस्ताने परत जाऊ नये म्हणून रघुराजाने प्रत्यक्ष इंद्रावर चढाई करून त्याच्याकडून सुवर्णमुद्रा आणाव्यात असा निश्चय केला. हे इंद्राला समजताच इंद्राने अयोध्या बाहेर असलेल्या आपट्याच्या आणि शमीच्या झाडांवर कुबेराकडून सुवर्णमुद्रांचा वर्षाव करवला. त्या सर्व सुवर्णमुद्रा घेऊन रघुराजाने कौत्साला दिल्या. कौत्साने त्या मुद्रा आपल्या गुरूंसमोर ठेवून स्वीकारण्याची विनंती केली. गुरूंनी फक्त 14 कोटी मुद्रा घेतल्या आणि बाकीच्या कौत्सास परत दिल्या. परत मिळालेल्या सुवर्णमुद्रा या आपल्या नव्हेत म्हणून कौत्साने रघुराजाकडे त्या परत आणल्या. पण रघुराजा म्हणाला, या माझ्याही नव्हेत, आता त्या तुझ्याच आहेत, मी त्या घेणार नाही. कौत्साला ते पटले नाही. त्याने ज्या आपट्याच्या आणि शमीच्या झाडाखाली या सुवर्णमुद्रा पूर्वी मिळाल्या होत्या तिथे नेऊन ठेवल्या आणि लोकांना त्या लुटून न्या असे सांगितले. तो दिवस होता विजयादशमीचा. आपल्या पुराणात विजयादशमी संबंधीच्या विविध स्वरूपांच्या कथा आहेत. ही वरतंतू आणि कौत्स या गुरुशिष्यांची गोष्ट आपणास काय सांगते? यामध्ये गुरुची ऋण फेडण्याची शिष्याची तळमळ दिसते. आपण शिकवलेल्या ज्ञानाची पैशाच्या हिशोबात किंमत होऊ शकत नाही, हा गुरूंचा तेजस्वी विचार दिसतो. विद्वान पंडितांची चिंता दूर करण्यासाठी राजाची कळकळ दिसते आणि जे आपले नाही त्याचा स्वीकार करण्यास राजा, गुरु वरतंतू, शिष्य कौत्स यापैकी कोणीही तयार होत नाही. यामागची त्यांची निरीच्छा दिसते. आपल्या संस्कृतीने त्याग, प्रेम, नम्रता हा संस्कार या कथेतून दिसतो. आपणही हे वैचारिक सोने लुटण्याचा प्रयत्न करूया. दसऱ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओत सांगितलेले ह्या ज्या भावना आहेत या बरोबर आहेत की चूक तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.